धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आपल्याबरोबर आहेत. पडळकर साहेब, काय सांगाल? म्हणजे जालना जिल्हाधिकारी कार्यालयावरती तोडफोड झाली, जवळपास 2,500 लोकांवरती गुन्हे दाखल झालेत. तुम्ही आता भेटीगाठी घेताय त्यांच्याकडे, काय भूमिका एकंदर? मुळामध्ये धनगर समाज हा शांतताप्रिय समाज आहे. धनगर समाज हा कायदा मानणारा समाज आहे. आम्ही कायदा मानतो म्हणून तर आम्ही न्यायालयीन लढाई पण दुसऱ्या बाजूला लढत आहे. कोणत्याही हिंसेचं मी समर्थन करत नाही, त्या गोष्टीचा मी निषेधच करतो. परंतु या घटना घडवण्यामागं कोण आहे? ज्या पद्धतीनं त्या दिवशी अधिकारी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांशी लोकांशी असंवेदनशीलपणे वागले, या दोन्ही बाबींची चौकशी करावी अशी मागणी मी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे केलेली आहे. आज मी इथल्या सगळ्या आमच्या सर्व समाज बांधवांची भेट घेण्यासाठी आणि जामखेडलाही आमचे सहकारी काही दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत, त्यांना भेट देण्यासाठी आलो आहे. आज भेटीअंती काय सर्व कार्यकर्त्याशी चर्चा होईल त्यानंतर मी तुम्हाला सांगेन. पण जिल्हाधिकारी कार्यालयानं जेव्हा आम्ही बोललो त्यावेळेला त्यांचे असं मत आलं की आमचे 3 अधिकारी आंदोलकांना भेटण्यासाठी खाली निघालेच होते, तेवढ्यात दगडफेक सुरू झाली आणि हा सगळा गोंधळ सुरू झाला. तुम्ही विषय समजून घ्या नीट, की आदल्या दिवशी आमचे सगळे प्रमुख जबाबदार समाजाचे प्रतिनिधी हे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटले होते आणि त्या भेटीमध्ये चर्चाही अशी झाली होती की जेव्हा इथं मोर्चा येईल तेव्हा हे निवेदन स्वीकारण्यासाठी स्वतः माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी यावं किंवा सक्षम अधिकाऱ्याला पाठवावं आणि तशा पद्धतीनं त्यांनी स्वतः निवेदन स्वीकारण्याला येण्याचं मान्य केलं होतं. मग तुम्ही स्वतः मान्य केल्यानंतर तासभर ताटकळत बसल्यानंतर वारंवार कार्यकर्त्यांनी तुम्हाला विनंती केली की तुम्ही निवेदन घेऊन जावा, तरी पण तुम्ही येत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे? म्हणजे तुम्हाला हा महाराष्ट्र परत अशांत करायचा आहे का? म्हणजे या अधिकाऱ्यांची अशा चौकशी झाली पाहिजे ना. कारण नसताना अशा घटना घडत आहेत आणि त्या घटनेमागं हे सगळे जबाबदार आहेत. त्याच्या पुढं जाऊन दुपारी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. मी त्या ॲडिशनल SP साहेबांशी बोललो. आमचे सगळे बळीराम कटके असतील, दीपक बोराडे असतील, अन्य काही सहकारी आहेत, त्यांच्याशी बोललो. तर ते म्हणजे 10 लोकांची नावं द्यायला सांगितलेत. ॲडिशनल SP बोललो मी, 10 लोक कार्यकर्ते आमची येतील. तर नंतर जेव्हा IG तिथं आले, ज्ञानेश्वर चव्हाण, त्यांनी काय कांडी फिरवली आणि 36 लोकांची नावं घेतली. त्यामध्ये OBC समाजाच्या लोकांची नावं आहेत की ज्यांचा या आंदोलनाशी काही संबंध नाही, जे फक्त पाठिंबा द्यायला मंडपापर्यंत आले होते. त्यांची नावं तुम्हाला कुणी दिली? या 36 जणांची यादी कुणी तयार केली ह्याची चौकशी झाली पाहिजे. या IG ला हा मराठवाडा आणि महाराष्ट्र अशांत करायचं आहे का? यांच्या मागं कुणाची अदृश्य शक्ती आहे? यांच्या पाठीमागं कुणाचं पाठबळ आहे? याची चौकशी करण्याची मागणी मी माननीय गृहमंत्री महोदयांना आज केली आहे. गृहमंत्रालय तर तुमच्याच पक्षाकडे आहे, सरकार हे तुमचंच आहे, तरी पण या पाठीमागं कोणीतरी आहे आणि ते पोलिसांना चालवत आहे. नाही, 100% काही अधिकारी आहेत जे कुणाच्या तरी मला वाटते प्रेमात असतील आणि त्यांना महाराष्ट्र अशांत करायचं आहे, सरकारच्या विरोधामध्ये राज्यामध्ये वातावरण तयार व्हावं अशी कदाचित त्यांची भूमिका असावी असं माझं मत आहे. आणि म्हणून मी माननीय गृहमंत्री महोदयांच्याकडे मागणी करतो आहे की ह्या सगळ्या प्रकरणाची डिटेल चौकशी करा. यामध्ये माननीय कलेक्टर जालना आणि IG संभाजीनगर या दोघांची चौकशी झाली पाहिजे. हे अधिकारी कोणाच्या प्रेमात असू शकतात? आता ते बघा ना, तुम्ही तपास करा, मी कशाला नाव घेऊ? जी आम्हाला शंका आहे तीच तुमची शक्यता आहे. बघा, तुम्ही माहिती घ्या, लोकांशी बोला इथल्या परिसरातल्या. हे माझ्या भावना नाहीत, मी लोकांशी बोलून बोलतोय. या सगळ्या परिसरातल्या लोकांच्या त्या भावना आहेत, त्या भावना मी तुमच्याकडे मांडल्या, त्याच भावना मी सरकारला कळवल्या. आता तुम्ही जामखेडच्या उपोषण आंदोलनाला भेट देणार आहात. तिथल्या उपोषणकर्त्यांसकट संपूर्ण महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची मागणी आहे की धनगर समाजाचा STमध्ये समावेश करावा. समावेश नाही, अंमलबजावणी करावी. समावेशाची अंमलबजावणी करा ही तुमची भूमिका आहे. मग एका बाजूला ही मागणी असताना धनगर समाजातले नेते मात्र ह्या मागणीकडे लक्ष न देता OBCंच्याच मोर्चांमध्ये सहभागी होतात आणि राजकीय ताकद निर्माण करतात असा आरोप आहे. नाही, असं काही नाही. कुणी आरोप करत असेल तर त्याला फार काय महत्त्व देण्याचं कारण नाही. धनगर समाज हा मोठा भाऊ आहे. या सगळ्या OBC घटकामध्ये आमची जबाबदारी आहे की आम्ही अन्याय कुणावरती करत नाही आणि कुणी अन्याय केला तर तोही आम्ही सहन करत नाही. आणि त्यामुळं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये धनगर समाजाचे सगळे नेते एका विचारानं काम करतायत की अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी सगळ्या बाजूनं प्रयत्न करतायत आणि त्याच्याबरोबरच OBC बांधवांच्यावरती अन्याय होऊ नये म्हणून त्याही विषयामध्ये लक्ष घालतायत, त्यांना पाठबळ देत आहेत. छगन भुजबळ म्हणतात की पक्षाला जर माझी भूमिका अयोग्य वाटली तर पक्षाने माझ्यावर कारवाई करावी किंवा OBCंसाठी मी राजीनामासुद्धा द्यायला तयार आहे.
नाही, छगन भुजबळ साहेबांनी ओबीसींच्या बाबतीमध्ये एकदम ठाम भूमिका घेतलेली आहे आणि मी एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन करतो. कारण ओबीसीच्या हिताचं, भटक्या विमुक्तांच्या हिताचं जो काम करेल तो माणूस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण समाज पहिला आहे आणि मी नंतर आहे. तर त्यांची जी भूमिका ओबीसींच्या प्रती आहे ती भूमिका एकदम ठामपणे त्यांनी घेतली आहे, तर त्याचं कौतुक आहे. पण उद्या धनगर समाजाचा एसटीत समावेश झाला तर तुम्ही ओबीसींचे नेते असाल की आदिवासींचे? अरे या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकांना आमची गरज असेल त्या त्या लोकांच्या आम्ही मदतीला जाऊन नेते असायचं कारण नाही. कार्यकर्ता म्हणून मी आता आदिवासींची पण बाजू मांडतो. या राज्यामध्ये 45 आदिवासींच्या जमाती आहेत, पैकी 33 आदिवासी जमातींना दाखलाच मिळाला नाही. तुम्ही बघा मागच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये, आता मी या अधिवेशनामध्ये तो विषय घेणार आहे की 45 जमातीपैकी 33 जमातीला साधा एसटीचा दाखलाच मिळाला नाही. म्हणजे 45 जमातीचं आरक्षण फक्त 12 जमाती खात आहेत त्यांच्या लोकसंख्येवरती. 2011च्या जनगणनेमध्ये 1,05,00,000 आदिवासींची संख्या आहे. त्यापैकी 63 लाख आदिवासी बोगस आहेत असं आदिवासी मंत्रालयाचं म्हणणं आहे. आणि म्हणून याच्या जेव्हा आम्ही खोलामध्ये गेलो तेव्हा फक्त आणि फक्त 12 जमाती ही आमदारकी, खासदारकी, मंत्रिपदं, नोकरीतलं आरक्षण, शिक्षणातलं आरक्षण आणि केंद्र सरकारने राज्य सरकारचा लाभ घेत आहेत. परंतु लोकसंख्या सगळ्या आदिवासींची दाखवली जाते. म्हणून त्या 33 आदिवासी जमातीचा पण मी विषय मांडतो. जो विषय आमच्याकडे येतो लोकप्रतिनिधी म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून त्या विषयाकडे संवेदनशीलपणे बघणं आणि ती भूमिका ठामपणे मांडणं हे आमचं काम आहे. आदिवासी जमातीमध्ये आमची अंमलबजावणी झाल्यानंतरसुद्धा या महाराष्ट्रात कुठल्याही घटकावरती अन्याय होऊ नये त्यासाठी आम्ही काम करत राहणार. जरंगे तुमच्या एस टीची जी मागणी आहे त्याला जरंगे पाटील पाठिंबा देतात, धनगर समाजाच्या पाठीशी उभे राहतात, सोंडीलाही जाऊन भेट देतात. तुम्ही मात्र त्यांच्या आंदोलन स्थळांपासून फक्त 3 किलोमीटर अंतरावरती आहात. मग तुम्ही इतर समाजासाठी उभं राहण्याचं आश्वासन देताय तर मराठा समाजासाठी तिथपर्यंत तुम्ही जात नाहीत. हे बघा, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आमची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे की या महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना वेगळं आरक्षण दिलं होतं तसं आरक्षण मराठा समाजाला द्यावं, त्या आरक्षणाला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे. आणि त्यामुळं आमची भूमिका काल जी होती तीच आज आहे आणि उद्या पण तीच राहील. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा नेहमी पाठिंबा आहे. खरं तर मीच पहिला मोर्चा आमच्या सांगली जिल्ह्यात काढला. तुम्ही यूट्यूबला सर्च केला तरी तुम्हाला कळेल. मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून मी जतला आणि कवटेमंकाळला 2 मोर्चे काढले 2013 साली. त्यामुळे आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. छगन भुजबळांचा दुसरा मुद्दा आहे की ओबीसींची जनगणना करण्यासाठी ते पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. चांगला विषय आहे. ओबीसीची जनगणना झाली पाहिजे हे सगळ्यांचंच मत आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण या गोष्टीमध्ये जेव्हा ओबीसींची बैठक झाली मुख्यमंत्री महोदय तिथंही हा मुद्दा चर्चेला आला होता. तर एक आमच्या सहकारी होत्या त्यांनी हा विषय व्यवस्थितपणे मांडला. तर सरकारनंही सकारात्मकता त्या बैठकीमध्ये दाखवली होती. तर ओबीसींची जनगणना झाली पाहिजे हे माझंही मत आहे. सभा घेण्यासाठी 10पर्यंत सवलत आहे, मात्र जरंगेंच्या सभा रात्री 2पर्यंत कशा काय चालतात असाही सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केला. हे बघा, आता हे कायद्याची बाजू आहे, कायद्याचं काम आहे. तर ते राज्य सरकारनं त्याच्याबद्दलचं भूमिका स्पष्ट करावी. तुषार दोशी जे आहेत त्यांना इथून बदली करण्यात आली तर पुण्यात त्यांना चांगली पोस्ट देण्यात आली आहे. तर दीपक केसरकर आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितले की तुषार दोशींची जी नियुक्ती आहे त्याला स्थगिती देण्यात यावी. वडट्टीवार म्हणतायत की हे एक सरकारमधलं एक रडल्यासारखं करतं, एक मारल्यासारखं करतंय असं आहे. आता ही माहिती मला तुमच्याकडूनच कळते, याच्याविषयी मला डिटेल माहिती नाही. मी माहिती घेऊन या विषयावरती बोलतो. दुसरा शेवटचा प्रश्न असा की एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवरती एकनाथ शिंदे यांचाच हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख केला आहे, त्यामुळे आता टीका व्हायला लागली आहे. टीका करणारे टीका करत राहतात. जे हिंदूंसाठी काम करतायत, हिंदूंचे सण उत्सव हे सरकार आल्यानंतर इतक्या जोरात सुरू आहेत की मागच्या 3 वर्षामध्ये कोविडचं कारण देऊन आपली दिवाळी झाली नाही, गणपतीचा उत्सव झाला नाही, नंतर दहीहंडीचा कार्यक्रम झाला नाही. तर हे सगळे कार्यक्रम आता या वर्षभरामध्ये खूप चांगल्या ताकदीनं होत आहेत. आता माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात राम मंदिराचं निर्माण होतं आहे. 22 जानेवारीला त्याचं लोकार्पण आहे. त्यामुळं हे सरकार चांगल्या पद्धतीनं काम करतं आहे. त्यामुळं काय वावगा आहे असं जर लिहिलं तर. पण टीका करणाऱ्याला काय निमित्त लागतं ते टीका करत राहतात. तो त्यांचं काम आहे, त्यांनी ते करत राहावं. आमचे सगळे नेते मंडळी या हिंदुत्वाच्यासाठी चांगल्या पद्धतीनं काम करतायत, पुढेही करत राहतील.
शेवटचा एक प्रश्न विचारतो. जरांगे पाटलांचा महाराष्ट्रभर दौरा होत आहे, त्यांची भाषणाकडे सुद्धा तुमचं लक्ष असेल, काही भाषणंसुद्धा ऐकली असाल. त्याच्यामध्ये बऱ्याचदा असा उल्लेख येतो की आमचे बॅनर फाडले, बॅनर फाडणाऱ्यांना आम्हाला एकाच गल्लीत राहायचे, आरक्षणाचा प्रश्न संपल्यावर आम्ही बघू, अशा स्वरूपाची त्यांची वक्तव्य येतात. त्यामुळे कुठेतरी समाजात दुही निर्माण होते असं तुम्हाला वाटतंय का? आणि एकंदरीत भाषणांचा रोग पाहता तुमची सूचना आणि जरांगेंना काय सांगा? बघा, मी त्यांचं भाषण ऐकलेलं नाही किंवा काय भूमिका मांडली ते नाही, पण समाजात तेढ होईल अशा पद्धतीनं कुणीच भूमिका घेता कामा नये. ना मी घ्यावी ना अन्य कुणी घ्यावी, कुणीच या सगळ्या विषयावरती भूमिका घेता कामा नये. आरक्षणाचा विषय आहे तो लोकशाहीच्या मार्गातून आपला सगळ्यांचा सुरू आहे, त्यावरती राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल. परंतु गावागावामध्ये भावकीमध्ये गल्लीमध्ये तेढ निर्माण होईल असं कुणी स्टेटमेंट करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. तर हे होते गोपीचंद पडळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.